तमिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवरती हा प्रदेश आहे आणि हे जे आर्मीचं ट्रेनिंग कॅम्प बेस होता इकडे, तिथेही संपूर्ण घटना घडलेली आहे। एकूण 10 प्रवासी, एकूण 10 लोक या विमानामधून प्रवास करत होते। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत सुद्धा या विमानामध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळते। अजून त्या संदर्भातलं ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाहीये। उटीमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे। 10 जण प्रवास करत होते, 3 जण यामध्ये सगळ्यात गंभीर जखमी झाल्याचं सुद्धा कळतंय। या घडीची एक मोठी बातमी, तमिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे, क्रॅश झालेलं आहे। यामागे नेमकी काय कारण होती, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, त्याचीही काही ऑफिशियल कारणं अजून समोर येऊ शकलेली नाहीत। पण हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत असल्याची सुद्धा माहिती मिळते। पुन्हा एकदा जाऊयात, प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, तमिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं कळतंय आणि त्याच्यामध्ये सीडीएस सुद्धा आहेत असं समजतंय। ऐकूनच फार वाईट वाटतंय, पण असं व्हायला नको, पण होऊ शकतं असं काय सांगता येत नाही। त्याच्यामुळे होऊ शकतं असं, पण मी हेच म्हणू शकतो की सगळ्यांनी ठीक राहावं, सगळं काही there should be no loss of life. That is the most important thing. बाकी तर काय आता very difficult to say काय कारण असू शकतं, but yes, it's a very very sad news that an helicopter has crashed in Kunnur. सर, आपल्याला माहिती आहे की लष्कराची हेलिकॉप्टर ही अत्यंत सुसज्ज असतात, सगळ्या यंत्रणा त्याच्यामध्ये असतात। जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर त्यामागे काय कारणं असू शकतात असं तुम्हाला वाटतं? आता ते कोर्ट ऑफ इन्क्वायरी होईल, त्याच्यानंतर कळेल, पण वेदर इज वन सच काय असतं ना कितीकदा, आणि कुन्नूर आता पाऊस चिकार तामिळनाडूमध्ये पाऊस झाला, मे बी सम क्लाउड फॉर्मेशन, मे बी सम दिस थिंग, पण काही पण म्हणावं, जनरली असं होत नाही, पण झालं असेल तर मे बी सम टेक्निकल फेल्युअर ऑर वेदर, वन बिटवीन द टू, बट दॅट इज व्हेरी डिफिकल्ट। जेव्हा कोर्ट ऑफ इन्क्वायरी होईल त्याच्यानंतरच कळेल काय कारणाने असं झालं, का की द सीडीएस इज ट्रॅव्हलिंग इट, सगळं ऑल प्रिकॉशन्स वुड हॅव बीन टेकन, ताकि सीडीएस विल नॉट ट्रॅव्हल विदाउट प्रिकॉशन्स बीन टेकन अँड एव्हरी सर्व्हिसिंग एव्हरीथिंग वुड हॅव बीन टेकन केअर ऑफ। पण झालं असेल तर आता फारच वाईट घटना आहे, याच्यात काय हेच नाही, नो टू वेज अबाउट इट, पण पाहूया आता इन्क्वायरी काय म्हणते, आणि सगळ्यात पहिले तर सगळ्यांनी ठीक राहावं हीच आमची इच्छा। नाही, सगळे सुखरूप आणि सुरक्षित असतील अशीच अपेक्षा आहे। संजय कुलकर्णी सर, धन्यवाद, आपण एबीपी माझाशी संवाद साधलात त्याबद्दल। तर हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत असल्याची सुद्धा माहिती समोर येते। कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे, लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे। काही टेक्निकल इश्यूज होते की वातावरणामधल्या बदलांमुळे हे सगळं घडलं, या संदर्भात ऑफिशियल काहीही समोर येऊ शकलेलं नाही, पण लष्कराचे खूप वरिष्ठ अधिकारी या विमानामधून प्रवास करत असल्याची माहिती सध्या समोर येते। कर्नाटक तमिळनाडूच्या सीमेवरती ही सगळी घटना घडलेली आहे। कुन्नूरमध्ये इकडून जवळच सैन्याचा, आर्मीचा एक कॅम्प आहे आणि त्यामुळे तातडीने इथं मदत कार्य सुरू झालेलं आहे। तर या विमानातून प्रवास करत असलेले 10ही जण आणि सीडीएस बिपिन रावत हे सगळे जण सुरक्षित असतील अशीच आपण आशा करूया। या सगळ्या संदर्भात अजून कोणताही ऑफिशियल स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये। सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचं कळतंय। जरी ऑफिशियल स्टेटमेंट या सगळ्या संदर्भात आलेलं नसलं तरी सुद्धा या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत प्रवास करत असल्याचं सुद्धा समोर येतंय। तमिळनाडूतील कुन्नूर येथे सैन्याचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे, कोसळलेलं आहे। हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपिन रावतही प्रवास करत असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अजूनही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही। दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये 10 जण उपस्थित होते आणि त्यातले 4 जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय। क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागलेली आहे। घटनास्थळी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मदत कार्य, बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय, हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर त्या हेलिकॉप्टरला आग लागली। इथून जवळच आर्मीचा कॅम्प आहे, त्यामुळे तातडीने मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू झालेलं आहे। लष्कराचे 10 वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचं कळतंय। त्यासोबतच
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत सुद्धा या विमानातून प्रवास करत असल्याची माहिती मिळते। अर्थात या सगळ्या संदर्भात अधिकृत असं कोणतंही स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये। कुन्नूरमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय। हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागे नेमकं काय कारण होतं? हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड होता की हवामानामधल्या बदलामुळे हे सगळं घडलं? या संदर्भातही अजूनही ऑफिशियल स्टेटमेंट समोर आलेलं नाही। त्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागे नेमकं काय कारण होतं हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। आशा एवढीच आहे की हे 10 जण जे विमानातून प्रवास करत होते ते सगळे सुखरूप असतील आणि सुरक्षित असतील। तमिळनाडूतल्या कुन्नूर इथं सैन्याचं हेलिकॉप्टर दुपारी 12:40 वाजता म्हणजे 12:40 क्रॅश झालेलं आहे। हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपिन रावतही प्रवास करत असल्याची माहिती समोर येते। अर्थात या सगळ्या संदर्भात अजूनही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही। या हेलिकॉप्टरमधून 10 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती येते आणि या 10 पैकी 4 जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय। सध्या इथं बचाव कार्य मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। आर्मीचे काही जवान आणि काही स्थानिक सुद्धा इथं मदत कार्यासाठी पोहोचल्याचं दिसतंय। क्रॅश झाल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागलेली आहे। घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू असल्याचं कळतंय। 12:40 ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे। दुर्घटना घडण्यामागे नेमकं काय कारण होतं हे अद्यापही समोर येऊ शकलेलं नाही। आपण पाहतोय की इकडे परिसर हा आणि या सगळ्या संदर्भात आणखी एक अपडेट अशी येतेय। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासोबत त्यांचं कुटुंब सुद्धा या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती मिळतेय। सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बचाव कार्य सुरू आहे आणि त्यासोबतच लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचं समोर आलेलं आहे। जे या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते ते सगळेजण सुरक्षित आणि सुखरूप असतील अशी आपण आशा व्यक्त करूया। हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर तिथे मोठी आग लागलेली आहे आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। जी माहिती मिळते त्यानुसार एकूण 10 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते आणि 4 जण हे गंभीर जखमी असल्याचं कळतंय। सीडीएस रावत यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचं कळतंय। कुन्नूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे, कोसळलेलं आहे। हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग सुद्धा लागलेली आहे। आजूबाजूचा परिसर हा झाडांनी भरलेला आहे, त्यामुळे तिथे कदाचित मदत कार्य पोहोचण्यास काही अडचणी देखील निर्माण होत आहेत। ही आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। इथून जवळच लष्कराचा कॅम्प आहे, त्यामुळे मदत कार्य तातडीनं सुरू झाले। काही स्थानिक सुद्धा इथं मदतीसाठी पुढे आलेले आहेत। आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सध्या दिसतंय। 12:40 ही सगळी दुर्घटना घडली। या हेलिकॉप्टरमधून एकूण 10 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळते, ज्यापैकी 4 जण हे गंभीर जखमी आहेत। सीडीएस बिपिन रावत त्यांच्या कुटुंबियांसोबत या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यासोबतच लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचं कळतंय। हे सगळेजण सुखरूप असतील, सुरक्षित असतील अशी आपण आशा व्यक्त करूया। या हेलिकॉप्टरला भीषण अपघात घडलेला आहे आणि त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागलेली आहे। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत। तिथले स्थानिक पोलीस सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत, स्थानिक नागरिक आहेत आणि त्यासोबतच लष्कराची सुद्धा काही माणसं तिथे पोहोचल्याचं दिसतंय। घटनास्थळी सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। हेलिकॉप्टर कोसळण्यामागे नेमकं काय कारण होतं हे अद्यापही समोर येऊ शकलेलं नाही। हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला का की तमिळनाडूमधील बदलतं हवामान यामागे कारणीभूत ठरलं हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। पण कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। या हेलिकॉप्टरमधून एकूण 10 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळते, ज्यातले 4 जण हे गंभीर जखमी असल्याचं कळतंय। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्यांच्या कुटुंबियांसोबत या विमानातून प्रवास या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळते।
जी नावं आपण सध्या समोर पाहतोय ही 9 लोक त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। त्या 9 लोकांची नावं सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर पाहत होतो। 4 जण हे या दुर्घटनेमध्ये जखमी झाल्याचं कळतंय, गंभीररित्या ते जखमी आहेत। 12:40 कुन्नूर जवळ ही दुर्घटना घडलेली आहे। लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे। या हेलिकॉप्टरमधून एकूण 9 ते 10 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळते। यामध्ये सीडीएस बिपिन रावत त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याची सुद्धा माहिती समोर येते। अर्थात या सगळ्या संदर्भात अजूनही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही। हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली। ही आग विझवण्याचे सुद्धा प्रयत्न सध्या शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं दिसतंय। आजूबाजूचा परिसर हा काहीसा जंगलातला असल्याचं दिसतंय, कारण का आजूबाजूला बरीचशी झाडं सुद्धा दिसून येत आहेत। त्यामुळे काही प्रमाणात बचाव कार्यामध्ये आणि आग विझवण्यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याची सुद्धा शक्यता आहे। या घटनेचा सविस्तर वृत्तांत आपण पाहूयात। सीडीएस रावत प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर हे दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। तमिळनाडूतल्या कुन्नूर इथं दुपारी 12:40 ही हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे। दुर्घटनेवेळी मोठ्या अधिकाऱ्यांसह 14 जण हेलिकॉप्टरमध्ये होते, ज्यातले 4 जण हे गंभीर जखमी असल्याचं कळतंय। क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागलेली आणि सध्या घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सीडीएस बिपिन रावत आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती मिळते। सीडीएस बिपिन रावत यांची पत्नी सुद्धा त्यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळते। क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टर MI-70 पेट घेतलेला आहे। सैन्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे। तमिळनाडूतल्या कुन्नूर जवळ ही सगळी घटना घडली आहे। लष्कराचं MI-70 हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे। दुपारी 12:40 ही सगळी घटना घडली। लष्कराचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सीडीएस बिपिन रावत यांच्यासह एकूण 14 जण या विमानातून या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यातले 4 जण गंभीर जखमी असल्याचंही कळतंय। हेलिकॉप्टरमध्ये एकूण 10 जण होते, ज्यातले 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत असल्याची सुद्धा माहिती मिळते। हेलिकॉप्टरमधून जे प्रवास करत होते त्यापैकी 4 जण हे गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। कुन्नूरमध्ये लष्कराचं MI-70 हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे, दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरनं तात्काळ पेट घेतलेला आहे। सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बचाव कार्य सुरू आहे, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। या हेलिकॉप्टरमध्ये जितके जण होते ते सगळे जण सुरक्षित आणि सुखरूप असतील अशी आपण आशा व्यक्त करूया। सीडीएस जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कुन्नूर जवळ दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। हेलिकॉप्टरनं पेट घेतलेल्या आहे। सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्यासोबतच रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा इथं सुरू झाल्याचं कळतंय। दुपारी 12:40 ही दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष आपण पाहतोय। कुन्नूरमध्ये जिथे ही सगळी दुर्घटना घडलेली आहे त्या जागेची आणि त्या हेलिकॉप्टरची दृश्य सध्या आपण पाहतोय। ही हेलिकॉप्टरची दृश्य पाहूनच हा अपघात किती भयंकर असू शकतो याची आपण कल्पना करू शकतो। दुपारी 12:40 तमिळनाडू जवळच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। लष्कराचं MI-70 हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेले लष्कराचे अनेक मोठे अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळते आणि त्यासोबतच सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळते। एकूण 10 ते 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, ज्यातले 4 जण हे गंभीर जखमी असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, एकूण 14 प्रवासी या हेलिकॉप्टरमध्ये होते, ज्याच्यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांचे कुटुंबीय आणि डिफेन्सचा काही इतर त्यांना असिस्ट करणारा स्टाफ
त्याच्यानंतर इंडियन एअरफोर्सचे पायलट यांचा याच्यामध्ये समावेश होता असं कळतं आहे. यापैकी काही जण जे आहेत ते अति गंभीर आहेत ही सुद्धा आपल्याकडे प्राथमिक माहिती आहे. आणि ज्या पद्धतीची दृश्य दिसतात हेलिकॉप्टर कोसळल्यानंतरची ती सुद्धा खूप चिंताजनक आहेत. कारण खूप नुकसान याच्यामध्ये त्या हेलिकॉप्टरचं सुद्धा झालेलं आहे. आणि त्यामुळं आता अजून पुढे नेमकं काय होतं याच्यात हे बघायला पाहिजे. तमिळनाडूमधल्या कुन्नूर परिसरातली ही घटना आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याचे सुद्धा आदेश इंडियन एअरफोर्सनं तातडीनं दिलेले आहेत. एक चौकशी समिती याच्यामध्ये नेमण्यात येईल. पण त्याच्या आधी नेमकी या सगळ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची प्रकृती कशी आहे याची सुद्धा चिंता देशाला असेल. कारण साहजिक आहे की देशाचे माजी लष्कर प्रमुख आणि तीनही दलांचे जे प्रमुख आहेत त्या अर्थानं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून ते बिपिन रावत या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. आणि त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान जर अशी घटना होत असेल तर ती सुरक्षेची जी काही तांत्रिक अडचण चूक असेल किंवा काय तर ती अत्यंत गंभीर म्हणावी लागेल. आणि त्या अर्थानं ही घटना जी आहे ती संपूर्ण देशाची चिंता वाढवणारी आहे. प्रशांत, तुम्ही एअरफोर्सनं या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करणार असल्याचं म्हटलंय. त्यांच्याकडून काही ऑफिशियल स्टेटमेंट आलंय का? त्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं गेलंय? तसे काही अपडेट्स? इंडियन एअरफोर्सने हे स्पष्ट केलेलं आहे की IFMI 17V5 हे हेलिकॉप्टर तामिळनाडूजवळ कोसळलेलं आहे, ज्याच्यामध्ये बिपिन रावत हे प्रवास करत होते. आणि तामिळनाडूमधल्या कुन्नूर जवळ हा अपघात झालेला आहे. आणि या ठिकाणी नेमकं अपघाताचं कारण काय याची चौकशी करण्यासाठी ही तातडीनं समिती नेमत असल्याचं इंडियन एअरफोर्सनं जाहीर केलेलं आहे. हे लष्कराचा जो वेग असतो कामाचा त्या अंतर्गतच हे म्हणायला हवं की तातडीनं या घटनेची चौकशी समिती नेमल्याचा निर्णय झालेला आहे. पण ज्या लेवलचे हे सगळे अधिकारी होते ते बघता घटना खूप गंभीर आहे. आणि मी जसं म्हटलं की यातले नेमके किती अधिकारी जे आहेत ते चिंताजनक आहेत हे सुद्धा आपल्याला आता पाहावं लागेल. बरोबर आहे. लष्कराचे अनेक वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचं कळतंय. प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत. एअरफोर्सनं तातडीनं एक समिती गठीत केलेली आहे या सगळ्याची चौकशी करण्यासाठी.